नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू 9th class. Today we have studied to Science Part 1, Chapter number 4, Measurement of Matter. In chapter number 4, we have studied to page number 48, Verification of the law of constant proportion. ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे व्हेरिफिकेशन ऑफ द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. हा पोर्शन अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. नेक्स्ट पॉइंट, ॲटम, साइज, मास अँड व्हॅलन्सी. ॲटम मीन्स अणु, आकार, वस्तुमान, संयोजन. साइज, एटम एंड वैलेंसी, आकार, वस्तुमान आणि संयोजन. कॅन यू रिकॉल दोन क्वेश्चन दिलेले आहेत. ते दोन क्वेश्चन पण अभ्यासक्रमातून कमी केलेले आहेत. We have learned that at the center of an atom in the nucleus, and that here there are moving electrons, तर मागील इयत्तेमध्ये आपण पाहिलं आहे की अणूच्या मध्यभागी केंद्रक असतं आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स, केंद्रकाबाहेरील भागात इलेक्ट्रॉन्स काय फिरत असतात. मूव्हिंग द इलेक्ट्रॉन्स इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, द इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. इलेक्ट्रॉन्स कसे असतात? निगेटिव्हली चार्ज. एलिमेंटरी पार्टिकल्स, व्हाईल द एलिमेंटरी पार्टिकल्स दॅट मेक of the nucleus are positively charged protons. न्यूक्लियस मध्ये काय प्रोटॉन्स पण असतात आणि ते कसे असतात? पॉझिटिव्हली चार्ज. अँड इलेक्ट्रिकली न्यूट्रल प्रोटॉन्स. आणि प्रोटॉन्स कसे असतात? प्रभाररहित असतात. न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल, प्रोटॉन्स आर positively charged and electrons are negatively charged. The size of an atom determined by the radius. तर अणूचा आकार त्या अणूच्या त्रिज्येवरून ठरवतात. The size of an atom is determined by the radius. The atomic radius of an isolated atom in the distance between the nucleus of an atom and its outermost orbit. आता या ठिकाणी बघा, स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे अणूचे केंद्रक. स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे अणूचे केंद्रक आणि तिची म्हणजे त्या ठिकाणी बाह्यतम कक्षा, आउटरमोस्ट ऑर्बिट म्हणजे काय? बाह्यतम कक्षा यातील अंतर. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर्स. ॲटॉमिक रेडियस एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर्स. तर अणूची त्रिज्या नॅनोमीटरमध्ये व्यक्त करतात. खाली टेबल दिलेला आहे बघा. ॲप्रॉक्सिमेट साईज ऑफ ॲटम, अणूचा म्हणजे त्या ठिकाणी आकार, अंदाजे आकार दिलेला आहे. अणूचा अंदाजे आकार. ॲटॉमिक रेडियस, हायड्रोजन ॲटम, एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम, वॉटर मॉलिक्यूल, hemoglobin,
molecule. Hydrogen atom approximate size 10 raised to minus 10. Water molecule 10 raised to minus 9. Hemoglobin molecule 10 raised to minus 8. 1 upon 10 raised to 9 meter. 1 upon 10 raised to 9 meter is equal to 1 nanometer. 1 meter is equal to 10 raised to 9 nanometer. 10 raised to 9 nanometer. Approximate size दिलेली आहे ॲटमची. पेज नंबर 48. पेज नंबर 48. Image of an atom obtained with the field of ion microscope. डायग्राम दाखवलेली आहे बघा 4.2. इरिडियम atoms. Image of field आयन मायक्रोस्कोपने घेतलेली डायग्राम आहे बघा ही इरिडियम ॲटम. नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट पेज, पेज नंबर 49. पेज नंबर 49. ब्रॅकेट दिलेले आहेत वरती 2. ॲटम्स आर व्हेरी टिनी आणि इकडं द ॲटॉमिक साईज डिपेंड्स ऑन नंबर. या दोन्ही ब्रॅकेट अभ्यासक्रमातून कमी केलेले आहेत. द मास ऑफ एन ॲटम. द मास ऑफ एन ॲटम. अणूंचे वस्तुमान. अणूंचे वस्तुमान. द मास ऑफ एन ॲटम इज concentrated in its nucleus and it is due to protons and neutrons. The mass of atom concentrated in its nucleus and it is due to the protons and neutrons in it. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉनमुळे असते. द नंबर ब्रॅकेट इंटू P plus N. P means protons, N means neutrons. In the atomic nucleus. In the atomic nucleus. Definition दिली आहे atomic mass number. The number bracket into proton and neutron in the atomic nucleus is called the atomic mass number. म्हणजे त्या ठिकाणी अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या बेरजेला काय म्हणतात? अणुवस्तुमानांक. ॲटॉमिक मास नंबर मीन्स अणुवस्तुमानांक. Protons and neutrons are together called nucleons. Protons and neutrons are together called nucleons. Proton आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे असणाऱ्या मूलकणांना अणुकेंद्रकातील मूलकण म्हणतात. An atom is very teeny. अणु हा अतिशय सूक्ष्म कण आहे बघा. म्हणजे an atom is very teeny. अणु अतिशय सूक्ष्म आहे. Then how do we determine its mass? मग त्याचे वस्तुमान कसे काढायचे, म्हणजे कसे ठरवायचे? सायंटिस्ट टू स्ट्रगल्ड विथ दिस क्वेश्चन. शास्त्रज्ञांपुढे हा मोठा प्रश्न होता. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर सायंटिस्ट ऑफ 19th century टू मेजर ॲटॉमिक मास ॲक्युरेटली. आता 19व्या शतकातील वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे मोजणे
शक्य नसल्याने. Therefore the concept of relative mass of an atom. Therefore the concept of relative mass of atom was put forth. Relative mass of an atom अणूचे सापेक्ष वस्तुमान. बघा, अणुवस्तुमान अचूकपणे मोजणे शक्य नसल्याने अणूचे सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे आली. रिलेटिव्ह मास ऑफ एन ॲटम, अणूचे सापेक्ष वस्तुमान ही कॉन्सेप्ट पुढे आली. अ रेफरन्स ॲटम was required for expressing the relative mass of an atom. The hydrogen atom, being the lightest, was initially chosen as the reference atom. अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज होती. हायड्रोजनचा अणू सर्वात हलक्या असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची निवड संदर्भ अणू म्हणून झाली. द रिलेटिव्ह मास ऑफ हायड्रोजन ॲटम has only one proton in its nucleus was accepted and as one. The relative mass of an hydrogen atom, only one proton, म्हणजे हायड्रोजन ॲटममध्ये त्या ठिकाणी अणूमध्ये एकच काय असतो, म्हणजे एकच प्रोटॉन असतो. इन इट्स न्यूक्लियस वॉज ॲक्सेप्टेड वन, म्हणून त्या ठिकाणी हायड्रोजनचे सापेक्ष वस्तुमान एक घेतले. Therefore the magnitude of relative atomic masses of various atoms become equal to their atomic mass number p plus n, bracket into p plus n. ज्यांच्या केंद्रकात केवळ एक प्रोटॉन आहे अशा हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान एक स्वीकारण्यात आले. त्यामुळे सापेक्ष अणुवस्तुमानाचे मूल्यांकन अणुवस्तुमाना इतके p अधिक n, p plus n इतके झाले. Let us see now express relative mass of nitrogen atom having accepted relative atomic mass of hydrogen as 1. आता या ठिकाणी हायड्रोजनचे सापेक्ष वस्तुमान एक घेतलं. मग आता नायट्रोजनचं सापेक्ष वस्तुमान कसं ठरवायचं? द मास ऑफ वन नायट्रोजन ॲटम 14 is 14 times that of hydrogen atom. नायट्रोजनच्या एका अणूचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या 14 पट असते. म्हणून त्या ठिकाणी therefore the relative mass of nitrogen atom is 14. This is the relative atomic masses of various elements were determined on this scale. The relative atomic masses of many elements came out to be fractional. मापन श्रेणीत अनेक मूलद्रव्यांची अणुवस्तुमानांकी काय झाली? अपूर्णांकी आली. बघा, therefore in the course of time different atoms were chosen as reference atom. Finally in 1961 the carbon atom was selected as the reference atom. शेवटी 1961 मध्ये कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड करण्यात आली. The relative mass of in this scale the relative mass of carbon atom was accepted as 12. कार्बन ॲटम बघा, त्या ठिकाणी कार्बन अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 हे ठरवण्यात आले.
The relative atomic mass of one hydrogen atom compared to the carbon atom becomes 12 into 1 by 12, that is 1. बघा, कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 गुणिले 1/12 म्हणजेच किती 1 हे ठरवण्यात आले. पेज नंबर 49 रिसर्च शोध घ्या. टेबल दिलेला आहे. एलिमेंट आणि ॲटॉमिक मासचा. हायड्रोजनचा 1, हेलियम 4, लिथियम 7, बेरिलियम 9, बोरॉन 11, कार्बन 12, नायट्रोजन 14 आणि काही ब्रॅकेटमध्ये दिलेलं नाही म्हणजे ॲटॉमिक मास दिलेले नाही. ते ॲटॉमिक मास तुम्ही शोधून लिहायचे आहेत. टेबल कंप्लीट करायचं आहे. हा टेबल कंप्लीट करून मला ग्रुपवर पाठवा. व्हिडिओ सगळ्यांनी पहा. काय अडचण असेल तर फोन करा. अभ्यास सगळ्यांनी करायचा आहे. एक्झरसाइज पाठीमागचे सोडवा. थँक्यू.